तर बघा विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ खास मी त्यांच्यासाठी बनवलेला आहे जे 4 ते 5 वर्षापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे, परंतु त्यांना अजूनपर्यंत त्यांच्या मनानुसार सक्सेस मिळालेले नाही आहे। तर असे काय कारण आहे की तुम्हाला सक्सेस मिळत नाही आहे? तुमच्यासोबत तयारी करणारे अनेक जण फक्त 1 ते 6 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारची तयारी करून एक सरकारी जॉब मिळवत आहे, पण तुमच्यात अशी काय कमी आहे की तुम्ही 4 ते 5 कोणी तर 8 वर्षापासून तयारी करून देखील त्या ठिकाणी सक्सेस त्यांना भेटत नाही आहे। तर यामागचे एक गुपित कारण मी तुम्हाला सांगतो। ते जर कारण तुम्ही जाणून घेतले आणि त्यावर तुम्ही जर वर्क केले तर सरकारी नोकरी म्हणजे तुम्हाला मिळालीच असे समजा। तर बहुतेक 90% जे या ठिकाणी स्पर्धा परीक्षक देणारे जे स्टुडंट्स असतात ते हा रूल जो आहे तो फॉलो करत नाही, आणि हा रूल ज्यांनी फॉलो केला त्यांना 1 वर्षाच्या आत सरकारी नोकरी मिळाल्याशिवाय राहत नाही। तर त्यामुळे सर्व जे काही टेक्निक्स असतात त्या जर तुम्हाला लवकर समजून गेल्या तर तुम्हीसुद्धा सरकारी नोकरी लगेचच मिळवू शकता। तर चला जाणून घेऊया की हे नियम काय आहे। तर बघा, या नियमाअंतर्गत 3 गोष्टी येतात। सर्वात पहिली गोष्ट आहे शिकणे। समजा तुम्ही एखादी सरळ सेवेची परीक्षा देत असाल, तर बघा सरळ सेवेच्या अंतर्गत ज्या परीक्षा असतात त्यांच्यासाठी काय सिलेबस आहे हा सर्वात प्रथम तुम्हाला बघावा लागेल। नंतर त्या सिलेबस अंतर्गत जे काही सब्जेक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स येतात ते तुम्हाला शिकावे लागेल। ते सॉल्व कसे करायचे, त्याचा अभ्यास करायचा कसा करायचा हे तुम्हाला शिकावं लागेल। आणि त्यानंतर बघा त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल। जितकी जास्त प्रॅक्टिस तितकाच चांगला तुमचा अभ्यास। आणि प्रॅक्टिसनंतर एक सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे रिव्हिजन। तर तुम्ही त्यावर जितके जास्तीत जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस कराल, जितके जास्तीत जास्त तुम्ही त्यावर रिव्हिजन कराल ते तितकेच तुमचे सोपे तुम्हाला वाटायला लागेल। तर बघा करंट अफेअर्ससुद्धा असंच टॉपिक आहे। जर तुम्ही सुरुवातीला करंट अफेअर्स जर केलं तर ते तुम्हाला अवघड वाटेल, परंतु जर तुम्ही त्याला चांगलं लक्षपूर्वक शिकून घेतलं, त्यानंतर त्याची प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे जितके जास्त वेळा होत असेल तितके जास्त वेळा त्याला रिवाईज केले तर ते करंट अफेअर्स तुमच्या लक्षात राहून जाते। आणि पेपरमध्ये कसाही क्वेश्चन येऊ द्या, जर तुम्ही तो क्वेश्चन वाचला तर तुमच्या एकदम दिमागामध्ये ते क्वेश्चन ते नॉलेज येऊन जातं की तुम्ही या संदर्भात काय वाचलं होतं आणि याचं उत्तर काय असू शकतं। त्यामुळे 3 गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहे। त्या म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला जे काही सिलेबसमध्ये आहे ते सर्वात पहिले शिकायचं आहे, त्यानंतर त्याच्यावर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रॅक्टिस केल्यानंतर जितक्या जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्ही करू शकता तेवढ्या जास्तीत जास्त त्यावर रिव्हिजन करायचे आहे। तर ह्या 3 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला सरकारी नोकरी ही 1 वर्षाच्या आत मिळाल्याशिवाय राहणार नाही, ही माझी गॅरंटी आहे। कारण की हा रूल मी देखील फॉलो करून बघितला आणि जेव्हा फॉलो केला तेव्हा याचे चांगले फायदे मला मिळाले।